काही गोष्टी आपल्या हातात नसतात. दुर्दैवाने त्यांना कॅन्सर झालंय. आजार जरी गंभीर असला तरी त्यावर उपाय आहे, ऑपरेशनचा. ऑपरेशन? होय, ऑपरेशन केल्यावर तुमच्या आई बऱ्या होऊ शकतील. पण पण पण, पण काय डॉक्टर? पण त्यासाठी 10 लाख रुपये खर्च आहे. मला न विचारता तुम्ही हा निर्णय घेतलात कसा? या बाईची सावली सुद्धा मला चालत नाही, हे मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं ना. अहिल्या, या बाईचा मुख्य हेतू दादाला त्रास देणं, उपोषण करणं, आंदोलनामध्ये भाग घेणं हा नाहीये, नव्हता. आपल्या युवराजला आपल्यापासून पळवणं, दूर नेणं हा तिचा हेतू होता. आता तरी शहाणी हो. रोज या बाईचा चेहरा बघत बघत मी या घरात राहू शकत नाही. अशाने ना वेळ लागेल मला. बास अहिल्या, मी काय म्हणतोय ते जरा शांतपणे ऐकून घे. इकडे काय? अहिल्या, ही बाई आपल्या घरात राहणं आपल्या फायद्याचं आहे. ऐकून घे. ही जर बाहेर गेली आणि मीडिया समोर हिने बोंबाबोंब केली तर पुन्हा केवढ्यात जाईल ते आपल्याला. ती इथे राहणंच आपल्या फायद्याचं आहे. शांतपणे विचार कर, तुलाही पटेल. मुख्यमंत्र्यांच्या कमिटीकडून फोन होता. आता त्या माईसाहेब थोरातांना खुश करण्यासाठी सगळ्यांमध्ये स्पर्धाच लागली. काय म्हणतात ते लोक? त्या समितीनं उद्या मला 10 वाजता बोलावलंय. प्राथमिक चौकशीला सुरुवात होणार आहे. कम ऑन, फक्त चौकशीच होणार आहे ना? मग त्यात एवढी काळजी करायची काय गरज आहे? मिस्टर नरसिंह किल्लेदार, आपल्या या देशात फक्त चौकशा सुरू होतात, संपत कधीच नाहीत. पण माईसाहेबांना पुन्हा आंदोलन करायला आपण भाग पाडू शकतो ना? नाही, त्यांचं ते अहिंसक आंदोलन आपल्या काहीही कामाचं नाहीये यापुढच्या काळात. त्यांना करत राहू दे उपोषण, सत्याग्रह. पण तो नरसिंह किल्लेदार कुठल्या कुठे निघून जायचा, आपल्या हाती सुद्धा लागायचा नाही. तो त्याला जर का संपवायचं असेल तर आपल्याला दुसरा कुठला तरी मार्ग स्वीकारावा लागेल, अधिक भरवशाचा आणि जाणे. जानकी, तुला आजच निघायला हवं का? मला कळत नाही तू आलीस कशा पायी. उगा जीवाला दगदग. अगं मी परत लवकरच परत येणार आहे. आणि गण्या आहे ना तुझ्या जवळ इकडे? गण्या, ताईची बॅग घेऊन चल. काय आहात कुठे तुम्ही? तुमच्या धारावीच्या घरी सुद्धा जाऊन आलो. गायब तरी कुठे झालात तुम्ही? मी ना ते खोटं बोलाल तर गाठ माझ्याशी. मी किल्लेदारांच्या घरात राहतीये. काय? बाई आहे का सीबी आहे? डायरेक्ट किल्लेदारांच्या घरात? आणि ते कसं काय? ते म्हणजे मी खरं तर त्या चौकशी समितीच्या लोकांना टाळण्याचा विचार करत होतो. त्यासाठी विरोधी पक्षातल्या कोणाची मदत घ्यावी असा विचार करत होतो. पण आता तू आलीस आणि सगळं चित्रच पालटून गेलंय. माझा नरसिंह कधीच कुणालाही घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. मला तू असाच आवडतोस आणि असाच राहा. बघितलंच नीता, तुझ्याशी बोलल्यावर किती छान वाटतं. म्हणजे अगदी आत्तापर्यंत मला काळजी वाटत होती काय होणार आहे पुढे, पण तू आलीस आणि अख्ख्या वातावरणावर मोहिनीच टाकलीस. आता जी काही तारीफ आहे ना ती संध्याकाळी भेटल्यावर कर. नाउ यू मूव्ह, यू गेटिंग लेट. हा निक. विश मी लक. ऑफ कोर्स, आय विश यू लॉट ऑफ लक. बाय.